नमस्कार मित्रांनो, जागर मराठी अस्मितेचा या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या लोकांना भेटलो. पण आज आपण एका अशा व्यक्तीशी भेटणार आहोत की ज्यांनी पूर्ण भारतामध्ये आणि विश्वामध्ये खाद्यपदार्थांच्या बाबतीत गुजराती मंडळींचं आणि बंगाली मंडळींचं वर्चस्व तोडलं. खाद्यपदार्थ म्हटलं की आपल्या मनात कुठली नावं येतात तर हल्दीराम भुजियावाला, बिकानेरी, गंगूराम रसगुल्लेवाला, केसीदास रसगुल्लेवाला, ही सगळी नावं आपल्याला किंवा भारतामध्ये सगळीकडे लक्षात येतात. पण चितळे मिठाईवाले हे फक्त महाराष्ट्रात नाही तर अखंड भारतात आणि विश्वाच्या अनेक देशांमध्ये त्यांचे अत्यंत सुंदर आणि क्वालिटी कॉन्शियसनेसनी कंट्रोल केलेले पदार्थ पूर्ण जगामध्ये विकतात. अमेरिकेमध्ये तर त्यांच्या प्रॉडक्ट्सना ट्रिमेंडस डिमांड आहे. असे चितळे मिठाईवाले हे चौथी जनरेशन आज त्यांची ह्या कामामध्ये आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत आपण गुजराती मंडळींना जास्त पुढे मानतो, राजस्थानी मारवाडी लोकांना जास्त पुढे मानतो आणि बंगाली लोकांचे जे छेन्याचे पदार्थ असतात त्यांना आपण मानतो. पण खरं सांगायचं तर चितळ्यांची बातही कुछ और है. हे चितळे मिठाईवाले किती छोट्या क्षेत्रातनं, किती लहान भिलवडीसारख्या गावातनं पूर्ण महाराष्ट्राच्या आणि पूर्ण जगाच्या जिभेवर, रसनेवर, सिंहासनावर स्थापित झाले. हे कसं घडलं हे जाणून घेण्याची आपल्या सर्वांना अत्यंत उत्कंठा असेल. तर आज आपण भेटणार आहोत गिरीश चितळे यांना, ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये दुग्धक्रांती घडवून आणली. भिलवडीसारख्या लहान गावातनं सांगलीजवळ, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आणि मग पूर्ण भारतामध्ये. तर चला भेटूया गिरीश चितळे यांना. नमस्कार मंडळी, जागर मराठी अस्मितेचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी निहारिका आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, तुम्हाला मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा आठवतो का? त्यातला एक संवाद आहे की दूध हे गाईचं नसावं, ते म्हशीचं नसावं, पण ते चितळ्यांचं असावं. तुम्हाला हिंट मिळालीच असेल. आज आपण गप्पा मारणार आहोत चितळे दुग्ध व्यवसायाच्या सर्वे सर्वा श्री गिरीश चितळे यांच्यासोबत. सर, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत सर. धन्यवाद. आज महाराष्ट्रात असं एकही घर नाहीये ज्या घराची सकाळ ही चितळ्यांच्या दुधाच्या शिवाय होत असेल. त्यामुळे चितळे हे आज घराघरात पोहोचलेलं ब्रँड आहे. पण एवढं मोठं ब्रँड तयार करण्यासाठी खूप मेहनत लागली असणार, त्याच्या मागे खूप मोठा प्रवास असणार. तर या प्रवासाची नेमकी सुरुवात कुठून झाली हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद निहारिका. या प्रवासाची सुरुवात जवळजवळ 81 वर्षापूर्वी आमच्या आजोबांनी केली आणि भिलवडी सारख्या एका तसं म्हटलं तर छोट्याशा खेडेगावातनं ती सुरुवात झाली, सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी गावामध्ये. आणि त्यावेळेस प्रॉपर सर्वे करून आमच्या आजोबांनी ही जागा निवडली. पूर्वी ते साताऱ्यात लिमगोवे म्हणून गावात राहायचे. तिथे काही अडचणी आल्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण दुसरीकडे कुठे चांगली जागा मिळते तिथे जावं. तिथे भिलवडीला येऊन त्यांनी सर्वे करून व्यवसाय सुरू करून स्वतः 100 ते 200 लिटर दूध गोळा करत असायचे कावड घेऊन. त्यातून आता आम्ही आज 81 वर्ष झाली, चौथी पिढी पूर्णपणे कार्यरत आहे. मी तिसऱ्या पिढीतला आहे.
तर चौथी पिढी कार्यरत असताना आम्ही रोज जवळजवळ 6.5 ते 7 लाख लिटर दूध गोळा करतो आणि प्रोसेस करून दूध आणि इतर उपपदार्थ करत असतो. आणि त्याचबरोबर मधल्या काळामध्ये अनेक विविध डायव्हर्सिफिकेशनच्या आयडियाज किंवा गोष्टींमुळे आम्ही पुण्यामध्ये ज्यावेळेस मार्केटिंग दुधाचं सुरू केलं, आमच्या दुसऱ्या पिढीने, आमच्या काकांनी असेल, भाऊसाहेब असतील, राजाभाऊ असतील, ते करत असताना मिठाई व्यवसायही आम्ही सुरू केला 1959 साली. आणि त्यालाही आता 60 वर्षापेक्षाही जास्त वर्ष होऊन गेलेली आहे. तर असा तो व्यवसायाचा प्रवास आहे. आणि मग चितळे बंधू हे ब्रँड नेम आलं, चितळे दूध हे ब्रँड नेम आलं आणि असा तो प्रवास आहे. क्या बात है. मी म्हटले तसे की आज चितळे हे घराघरात पोहोचलेलं आहे. तर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की हे इतक्या आधी सुरू झालं, मात्र त्याला ह्या 4 पिढ्यांनी, म्हणजे आता 4थी पिढी कार्यरत आहे, इतकं मोठं केलं. तर सुरुवात एका छोट्या व्यवसायापासून झाली, पण त्याला इतकं मोठं करण्यात अशा अनेक अडचणी आल्या असतील, अशा अनेक काय म्हणू शकतो, चॅलेंजेस असतील जे तुम्ही फेस केले असतील. स्पेशली नवीन पिढीने मार्केटिंगच्या क्षेत्रात जे मोठं काम केलेलं आहे, वेगवेगळे आयडियाज असतील, तर त्या चॅलेंजेस, त्या अडचणींबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कुठलीही गोष्ट केली तर त्याला चॅलेंजेस असतात. कारण व्यवसाय असू देत किंवा पर्सनल करिअर असू देत, प्रत्येकाला आपल्या स्वतःचा एक आयुष्यामधला एक सहभाग या समाजाला द्यायचा असतो, असा आपण विचार करायला पाहिजे. आणि तो विचार केला तर एव्हरी चॅलेंज कॅन बी सेड ॲज अपॉर्च्युनिटी. आमच्या आजोबांनी ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला त्यावेळेस कदाचित 48 साली असू देत किंवा तो जो जळीताचा पिरियड म्हणतो की महात्मा गांधींच्या हत्येनंतर किंवा वधानंतर काही प्रमाणात एक रोष तयार होता. आमच्या भिलवडी गावात त्याचं उलटं उदाहरण होतं. पीपल वर मोर प्रोटेक्टिव्ह अँड सपोर्टिव्ह टू अस. पण काही भागांमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी आम्हाला त्याचा त्रास झाला. पण त्याच्याही पुढे जाऊन, कारण त्यावेळेस फार आम्ही लहान होतो, म्हणजे लहान रोपटा असताना त्रास जरा जरी मोठा असेल तर तो मोठा असतो. त्यानंतरच्या काळामध्ये प्रत्येक वेळेस एक छोट्या छोट्या गोष्टी येत गेल्या. दुधाचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे दूध खपलं नाही तर काय, नाशवंत वस्तू आहे. तर ज्यावेळेस तुम्ही स्केलअप होता त्यावेळेस नावारूपाला आला नाही आला तरी सुद्धा सप्लाय डिमांडचे व्हेरिएशन्स, गॅप्स असतात आणि त्याचे वाढीसाठी भरपूर लॉंग टर्मचे इफेक्ट असतात. तर कस्टमर बेस वाढवत असताना सुद्धा किंवा वाढत असताना सुद्धा शिल्लक राहिलेलं दुधाचं काय करायचं, याच्यातून खरं मिठाई ही कन्सेप्ट आली. नुसती मिठाई खपत नाही तरी व्यवसाय व्यवस्थित चालू ठेवायचा असेल तर काही नमकीन आयटम्स पाहिजेत, असं झालं. 70-72च्या काळामध्ये प्रचंड दुष्काळ होता किंवा 60-65च्या काळामध्ये आम्ही बघितलं की आपल्या परिसरातल्या जनावरांचं उत्पादन अतिशय कमी आहे आणि शेतकरी हा व्यवसाय म्हणून ते जर करायला लागला तर ते त्याला परवडणार नाही. तर जास्त दूध देणारे जनावरं कशी आणता येतील आणि मग त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढली तरच हा व्यवसाय तरू शकेल, नाही तर पुढच्या काळात तो करणं शक्य नाही. तर ते बघायसाठी म्हणून आमचे काका असतील, वडील असतील, ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आले, बघितलं त्यांनी. तर गुजरातमध्ये किंवा मेहसाणा असेल किंवा मुरा, रोहतकमध्ये असतील, दिल्लीच्या पुढे हरियाणामध्ये, तर या ठिकाणी गेल्यानंतर तिथली ज्या म्हशी जास्त प्रोडक्टिव्ह असलेल्या त्यांना दिसल्या, जास्त किमतीच्या असल्या, तर त्या कशा आपल्याला इथं आणता येतील असं विचारमंथन सुरू झालं. आणि हे विचारमंथन करत असतानाच, देशाटन करत असतानाच आमचे काका आहेत राजाभाऊ चितळे, त्यांना हा बाकरवडी हा पदार्थ दिसला गुजरातमध्ये. आणि गुजराती जे पदार्थ बनवणारे शेफ होते किंवा जे कारागीर होते त्यांना आम्ही या संशोधनातून आणता आणता त्यांच्याबरोबर ही बाकरवडी आमच्याकडे आली. आणि मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन चवीचं मॉडिफिकेशन करून ती आता बाकरवडी एक मराठी पदार्थ म्हणून जास्त प्रसिद्धीचा आहे रादर दॅन एखादा गुजराती ओरिजिनल पदार्थ. तर अशा गोष्टी ज्या ज्या वेळेस
आपल्याला अडचणी आल्या त्यावेळेस आपण त्याचं सोल्युशन काढताना एक नवीन दिशा, नवीन आयाम मिळत राहिला आणि त्याच्यामुळे आम्हाला हे शक्य झालं की आम्ही अडचणींवर मात करत आलो. एक मोठी अडचण असं काही आम्हाला सांगता येणार नाही, पण छोट्या मोठ्या बऱ्याच अडचणी किंवा सक्सेस आणि फेल्युअर्स यांची एक चेन ऑफ थिंग्स हे आम्ही पॉझिटिव्हली घेतल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोयीच्या झाल्या. 72 साली दुष्काळ होता. दुष्काळाच्या वेळेस काही प्रश्न होते. तर त्या प्रश्नामध्ये असं लक्षात आलं की शेतकऱ्यासाठी उत्पन्नाचं साधन हे एकमेव म्हटलं तर दूध आहे. कारण दुधाचं रेग्युलर इन्कम मिळतं आणि तो सर्वाइव्ह होतो. नाहीतर शेतीमध्ये एखाद्या दिवशी दुष्काळ असेल, एखाद्या वर्षी अतिवृष्टी असेल तर त्याचं प्रचंड नुकसान होतं. पण दुधाच्या बाबतीत ते बफर होऊन जातं आणि त्याचं नुकसान कमी आहे. तर अशा पद्धतीने एक 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 गोष्टी आल्या. मग त्यावेळेस चारा मिळत नव्हता. तर चारा कसा आणायचा? तर चारा कसा आणायचा याच्यातून आम्ही पंजाबमधल्या, हरियाणामधल्या गाई म्हशी आणायला सुरुवात केली. अशा गोष्टी घडत गेल्या. त्यामुळं ज्या वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम्स वाटतात त्यावेळेस तर त्याच्यातनं अपॉर्च्युनिटीज नाही ओळखल्या. 82-84च्या दरम्यान नॅशनलायझेशनचं वारं होतं. 80 ते 84च्या दरम्यान इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणि त्यावेळेस बऱ्याच बँका किंवा एअर इंडिया सारख्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स या नॅशनलाइज झाल्या. डेअरी हा सेक्टर असा होता की कॉपरेटिव्ह प्रिडॉमिनन्स आणणं हा एक सरकारचा चांगला हेतू होता. बँका असतील किंवा सहकारी साखर कारखाने असतील अशा बऱ्याच गोष्टी सहकाराच्या माध्यमातून देशात आणल्या तर शेवटच्या स्तरामधला असलेला शेतकरी तो याचा बेनिफिट घेऊ शकतो असा एक महत्वाचा आस्पेक्ट त्याच्यामध्ये होता. किती सक्सेसफुल झाला हा भाग वेगळा. तेवढा सक्सेसफुल झाला नाही हे स्पष्ट सांगायला काही हरकत नाही, पण त्याची कारणंही वेगळी आहेत. पण उद्देश नक्की चांगला होता. पण सहकार आणि राष्ट्रीयकरण ह्याची एक लहर त्या काळात होती आणि त्याच्यात कदाचित दुग्ध व्यवसाय सुद्धा राष्ट्रीयकरण होईल का असं आम्हाला वाटत होतं. कारण आमची डेअरी खाजगी. मग एका दिवशी समजा सरकारने सांगितलं की फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स चितळे डेअरी इज नो मोर ए प्रायव्हेट डेअरी, इट विल बी गव्हर्नमेंट ओन एंटरप्राइज. तर त्यामुळे आम्ही त्यावेळेस एक मोठी लीप घेणार होतो. प्रचंड मोठं इन्व्हेस्टमेंट करून प्रोजेक्ट करणार होतो. वी हॅव टू पुट इट ऑन द होल्ड. आणि आम्हाला एकदा ती होल्डवर आलेली गोष्ट 4 ते 5 वर्ष लागली की आता नाही ठीक आहे, तर हे काही नॅशनलायझेशन होणार नाही आणि वी शुड गो अहेड विथ आवर प्रोजेक्ट प्लॅन. सो तिथे आम्ही एक मोठी लीप घेणार होतो. त्याचा स्पीड पूर्णपणे थांबला आणि परत ते 90-95 सालापासून त्याचा स्पीड वाढवण्यासाठी प्रयत्न केला. तर एक 5-6 वर्ष तिथे गेली. आता कोरोनासारखी पॅन्डेमिकची सिच्युएशन आहे. त्याच्यामध्ये दुधाचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला उलट एक चॅलेंज होता की लोकांचा उलट आम्हाला एक आमच्या ज्या सप्लाय चेन मधला शेतकरी असू देत, मिल्क कलेक्शन करणारे गवळी किंवा एजन्सीज असू देत, कोऑपरेटिव्ह असू देत, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असू देत, ड्रायव्हर्स असू देत, आमचे वर्कर्स असू देत किंवा डिस्ट्रीब्युशन चॅनलमधले आमचे डिस्ट्रीब्युटर्स आणि त्यांचे एम्प्लॉईज असू देत किंवा रिटेल शॉप्स असतील की जे दूध विकतायत किंवा केवळ दूध आणि धान्यासाठीच उघडी होती, हे सगळ्या लोकांनी चॅलेंज स्वीकारला आणि एक करोना योद्धासारखं काम करून लोकांपर्यंत दूध आणि नंतर काही प्रमाणात दुग्ध पदार्थ हे अन्न म्हणून पोचवायला सुरुवात केली. आपल्या जीवाची भीती न बाळगता योग्य सुरक्षितता जरी घेतली तरी भीती होतीच ना. तर ह्या गोष्टी केल्या त्यांनी आणि हा एक मोठा चॅलेंज होता आणि तो चॅलेंज काही प्रमाणात आम्ही असं म्हणतो की पूर्ण बंद असलेल्या इंडस्ट्रीपेक्षा आम्ही थोडंसं हे होतो की आमची दूध व्यवसाय असल्यामुळे दुधाच्या बाबतीतल्या पदार्थाच्या बाबतीतले सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यामुळे पूर्ण बंद होऊन रिस्टार्ट करणे हा आम्हाला जरी विषय नसला तरी त्याचे स्वतःचे एक मोठे चॅलेंज होते. 100 लिटर आम्ही जर दूध विकत असू तर 150 लिटर आमच्याकडे येत होतं आणि 60 लिटर आम्ही पाठवत होतो. म्हणजे जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त दुधाची भुकटी करणे, शेतकऱ्याला पैसे देणे आणि ते साठवून ठेवणे असं सगळं करायला लागतं. हा एक मोठा फायनान्शियल आणि फिजिकली डिस्ट्रीब्युशनचा मोठा चॅलेंज होता. तोही आता बऱ्यापैकी पार पडलेला आहे. पण ही चॅलेंजेस असतात. याच्यातनं एक एथिकल ऑपॉर्च्युनिटी जर म्हणून आपण लक्ष दिलं
तर डेफिनेटली एक व्यवसाय म्हटलं तर त्याच्यात बेनिफिट आहेत. आणि व्यवसायाचा तसा दृष्टिकोन जर आपण बाळगला तर सर्व व्यावसायिकांना आपला व्यवसाय करणं शक्य होईल किंवा पुढे जाणं शक्य होईल आपल्या त्रुटींवर किंवा आपल्या चॅलेंजेसवर मात करून, असं मला वाटतं. क्या बात है सर! हे खूप इन्स्पायरिंग आहे जे तुम्ही आता सांगितलं, की कुठल्याही चॅलेंजकडे ॲज अ चॅलेंज न बघता अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे आणि स्पेशली फॉर अस यंगस्टर्स दिस इज वन थिंग दॅट इज रिअली इम्पॉर्टंट कारण आज कोरोनामुळे अनेकांचे जॉब्स गेले आहेत. त्यांच्या समोर बरेच प्रॉब्लेम्स असतील. पण हे एक वाक्य ऐकून त्यांना नक्कीच बळ मिळालं असेल असं मला वाटतं. टॉकिंग अबाउट यंगस्टर्स फूड इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही चितळे ग्रुपमुळे किंवा चितळे ब्रँडमुळे झालेली आहे. आजही अनेक लोकांचा रोजगार टिकून आहे. अनेक लोकांना नवीन रोजगार मिळतो आहे या ब्रँडमुळे. तर फूड इंडस्ट्रीमध्ये पुढे करिअर स्कोप म्हणून यंगस्टर्ससाठी कुठल्या संधी असतील किंवा यंगस्टर्सना याबद्दल जर विचार करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? निहारिका, तू आता म्हटलंस तसं एक आहे की ज्यांचे जॉब आता कदाचित गेले असतील किंवा त्याचे रिडिफाईन होऊन त्यांना कमी किमतीवर समाधान बाळगावं लागला असेल, कोणाचे व्यवसायही बंद पडले असतील. आणि हे एक विदारक सत्य आहे की बऱ्याच लोकांना सस्टेनेबिलिटी हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे ते एथिकली असतील, कसेही असतील, तरी सुद्धा आज काही ठिकाणी फार वाईट परिस्थिती आहे. आणि काही लोक सर्व्हाइव्ह झालेले आहेत, उत्तम पण झालेले सर्व्हाइव्ह, काही कुटुंब सर्व्हाइव्ह झालेली आहेत. पण हा एक थोडासा एक कमिंग इन टू द सेम पेज असा विषय झालेला आहे. आज एकाचाच प्रॉब्लेम आहे आणि दुसऱ्याचा नाही असं नाही आहे. सर्वपणे सर्वच इंडस्ट्रीजना हा एक मोठा फटका बसलेला आहे. सर्व कुटुंबांना हा मोठा फटका बसलेला आहे. आज काही नाही तर लोकांना कसं वाटतंय की आपण आपली स्पेंडिंग पॉवर असली तरी आपण खर्च करू नये, किंवा 2 लाख रुपये खर्च करणारा आज 1 लाख करतोय, 10,000 करणारा आज 5,000 करतोय. मग हे कमी करत असताना लाईफ इज गोइंग ऑन, तर मग तो विचार काय करतो? तर तो म्हणतो की मी त्या 5,000 माझा आनंद, सुख, समाधान कसं हे करू शकतो? तर मग मित्र असतील, कुटुंबीय असतील, आप्तेष्ट असतील, त्या लोकांच्या बरोबर घालवत असताना वेळ, सगळेच जण आज काही हॉटेलमध्ये जाणार नाहीत, सगळेच जण आज म्हणजे राहायला रेस्टॉरंट्समध्ये कदाचित जातील, पण राहायला इकडे तिकडे जातील असं नाही. भीती आहे थोडीशी अजून सुद्धा. तर मग काय करतील? किंवा मोठे मोठे टीव्ही फ्रीज घेतील का नाही मला माहिती नाही, किंवा हाय कॉस्टचे प्रॉडक्ट्स घेतील असं मला वाटत नाही. बऱ्याच म्हणजे आपला देशच एवढा मोठा आहे की 7-8 महिने थांबल्यानंतर एक पेंटअप नीड्स असतात. त्याच्यावर आज ऑटोमोबाईल इंडस्ट्री पूर्ण 2 वर्ष रिसेशन मध्ये होती, त्याच्यातनं बाहेर आली. आज जर कोरोना नसता तर मी आज नक्की धाडस करतो बोलायचं हे की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला आणखी वाईट दिवस राहिले असते, ती पुढे घेऊ शकली नसती. आज त्यांना गेले 2-3 वर्षामध्ये जे रिसेशन होतं त्या रिसेशन मधनं बाहेर पडायचा एक गोल्डन अपॉर्च्युनिटी अनलॉक नंतर आलेली आहे आणि ती प्रूव्ह होतीये. म्हणजे आज ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये इट इज नाउ गिअरिंग अप फॉर नेक्स्ट लेवल ऑफ थिंग्स. IT इंडस्ट्री बऱ्यापैकी रिज्युनेट होतीये कारण त्याचं एक महत्व आज एस्टॅब्लिश झालेलं आहे. फार्मा आहे, फार्मा कायमच ऑन ऑफ होत राहणार. फार्मा आपण आरोग्य नाही झालं तर कदाचित फार्मा किंवा डायरेक्ट औषधी ह्याचा हे कमी होईल, पण एक लाईफस्टाईल प्रोडक्ट्स असतात त्यांचा नक्की एक वेगळ्या पद्धतीने विचार सुरू होईल. डेफिनेटली ह्या सगळ्यामध्ये एक महत्वाचं असतं की ज्यावेळेस तुम्ही खर्च कमी करता त्यावेळेस तुम्ही प्रायोरिटी देता सगळ्यात जास्त चांगल्या गोष्टीवर की फूड. मग मी जे फूड घेतोय ते मी आणखीन चांगलं घेईल. मी रेग्युलर घेत असतो. आता माझ्याकडे स्पेंडिंग पॉवर 10ची 5 झालेली आहे, तर 5 मध्ये माझा आनंद घेण्याची वृत्तीमध्ये काय बदल होतो? तर एक बेसिक नेसेसरी गोष्टी सोडल्या तर मग मी बघतो की इमिजिएटली फूड घेऊया आणि मग ते फूडवर जातात. मग फूड रेडीमेड फूड असेल किंवा रेस्टॉरंट्स असतील,
याच्याकडे आता परत ओढा लोकांचा वाढतो. इनफॅक्ट सेफ्टी म्हणून रेडीमेड फूड, चांगल्या चांगल्या ब्रँडचं, चांगल्या क्वालिटीचं लोक घेत होती या पॅन्डेमिक काळामध्ये सुद्धा, आणि ते दे विल कंटिन्यू. आणि त्याचा एक योग्य बेनिफिट सोसायटीला देत, जेणे व्यावसायिक दृष्टिकोनातून फायदा उठवलेला आहे, ते सगळे पुढे जाणार आहेत, मोठे होणार आहेत, किंवा आहे तिथे राहणार असतील तरी सुद्धा त्यांना एक वेगळं स्वतःचं ब्रँड किंवा नाव तयार होणार आहे. फूड इंडस्ट्री डेफिनेटली अशा सर्व बाबतीत किंवा भाग्यदायी ठरते की तुम्हाला मरण नसतं. शेवटी माणसाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत एक गोष्ट लागते त्याला, ती म्हणजे फूड. ती कुठल्या ब्रॅकेटमधलं फूड तुम्ही त्यांना देऊ शकता आणि ते कुठल्या ब्रॅकेटमधलं घेतात, हाच फक्त प्रश्न आहे. टिल द एंड ऑफ ह्युमॅनिटी द रिक्वायरमेंट ऑफ फूड विल बी देअर. प्रिपेअर्ड, प्रोसेस्ड, अनप्रोसेस्ड, कुक्ड, सेमी कुक्ड, अनकुक्ड, रॉ, नॅचरल, व्हॉट एव्हर, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये. पण जेवढं तुम्ही चांगलं प्रॉडक्ट द्याल तेवढी तुमची डिमांड वाढेल, आणि म्हणून फूडला नक्कीच महत्त्व आहे. पण त्याच्याबरोबर जे कन्सिस्टंट डिमांड एखादी गोष्टीची असते, त्याला कन्सिस्टंट अपेक्षा पण लोकांच्या असतात, आणि त्या अपेक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फूडमध्ये फूड सेफ्टी हे महत्त्वाचं आहे. म्हणजे चांगलं फूड, सुरक्षित अन्न देणं हे तेवढीच मोठी जबाबदारी कुठल्याही अन्नपदार्थ उत्पादकाची असते. मग ज्या लोकांना फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, फार चांगलं करिअर इथे मिळू शकतं. आज अनेक भारतीय पदार्थ आहेत की ते वाट बघतायत की किचनमधनं बाहेर पडून इंडस्ट्रियलायझेशन कसं होईल. प्रत्येक युरोपियन पदार्थ काहीही त्यांची व्हरायटी नाही, अतिशय लिमिटेड व्हरायटी. आपल्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओ, जर इंडियन प्रॉडक्ट पोर्टफोलिओ बघितला तर त्याच्या मानाने फार कमी प्रॉडक्ट व्हरायटी आहे त्यांची. त्यामुळे उगीच इनोव्हेशनच्या नावाखाली रॅपर बदला, प्रॉडक्टचं नाव बदला, प्रॉडक्टचा फॉर्मॅट बदला, कन्व्हिनियन्सच्या नावाखाली काही इकडचं तिकडं करा आणि प्रॉडक्ट विका, ही इनोव्हेशन त्यांच्याकडे जास्त आहे. पहिल्यांदा त्यांनी प्रिझर्वेशनची, केमिकली ट्रीटेड, चांगल्या अर्थाने फूड सेफ्टी, फूड सिक्युरिटी, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे, ह्याच्यासाठी फार चांगली इनोव्हेशन्स केली. कारण त्यांची गरज होती. वेस्टर्न कंट्रीजमध्ये 9-9 महिने, 8-8 महिने ज्यावेळेस थंडी असते किंवा सनलाईट नाही, नॅचरल कंडिशनमध्ये तुम्ही राहू शकत नाही, आर्टिफिशियली यू हॅव टू सस्टेन, अशा वेळेस असे रेडीमेड फूड किंवा रेडी टू कुक फूड याची प्रचंड डिमांड असते. वर्ल्ड वॉर II नंतर ह्या गोष्टी त्यांच्याकडे सुरू झाल्या. नाहीतर ते होममेड किचन, होममेड बेकरीज होत्या तिथे. आज आपल्याकडे एवढी मोठी पॉप्युलेशन आहे आणि सस्टेनेबल फूड त्याला मिळणं, चांगल्या क्वालिटीचं फूड मिळणं, ह्याच्यासाठी आपल्याच प्रॉडक्टच्या रेसिपीज करून, त्याच्या इनोव्हेशन करून, पॅकेजिंग मधलं इनोव्हेशन आणून जर आपली प्रॉडक्ट केली तर नाव न बदलता देशी नावं ठेवून सुद्धा प्रचंड प्रॉडक्ट जातील, अशी परिस्थिती आहे. तर याचा नक्की लोकांनी फायदा घेतला पाहिजे. भरपूर लोक घेत आहेत, भरपूर लोक फ्युजन फूड करतायत. परदेशी नावं, परदेशी टेक्नॉलॉजी, परदेशी फॉर्मॅट, पण देशी फूड, देशी टेस्ट. जिथं मॅकडॉनल्ड्स किंवा KFC देशी टेस्ट आणू शकतं, तिथं आपण तर नक्कीच आणू शकतो. त्यामुळे आपल्या पदार्थांना एक फार मोठी इंटरनल डिमांड आहे, तेवढीच मोठी ग्लोबल डिमांड आहे. तर आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आपलं भवितव्य ठरवलं तर भारतातल्या फूड टेक्नॉलॉजीला आणि भारतातल्या फूड प्रोसेसरला नक्कीच मरण नाही. आपले पंतप्रधान म्हणतात की इंडिया इज गोइंग टू बी हब फॉर फूड फॉर वर्ल्ड. जगातलं अन्नदाता आपण म्हणून काम करू शकतो, एवढी भारताची कपॅसिटी आहे, आणि पुढच्या काही वर्षामध्ये आपण त्याच्या दृष्टीने प्रयत्न करूया असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पॉलिटिकली मी काही बोलत नाही, पण अपॉलिटिकली जरी बोलायचं झालं तरी बरीच गव्हर्नमेंट्स, आधीची पण आणि आत्ताची सुद्धा, ह्या पॉलिसीला वेगळ्या नावांनी का होईना प्रमोट करायचा प्रयत्न करतायत. आणि आता त्यांनी बऱ्यापैकी पॅकेजेस देताना ह्या गोष्टींवरच जास्त भर दिलेला मला दिसतो. ते प्रत्यक्ष उतरताना भरपूर कठीणाई आहेत, अवघड आहेत, पण नक्की याचे दिवस चांगले आहेत आणि ते रोजचे गरजेचे आहेत. त्यामुळं नक्की याच्यावर नवीन युवकांनी विचार करायला पाहिजे. आणि आता फूड इंडस्ट्री म्हणजे फूड इंडस्ट्री राहिलेली नाही, त्याच्यात टेक्नॉलॉजी आहे,
मार्केटिंगमध्ये टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यात इंटिग्रेशन बिटवीन व्हेरियस आस्पेक्ट्स आहे, म्हणजे IT आहे, मार्केटिंग आहे, फायनान्स आहे. तर फूडशी रिलेटेड फायनान्स काय, फूडशी रिलेटेड कॉस्टिंग काय, एखादा BA BCom MCom किंवा MBA फायनान्स अशा माणसाला सुद्धा फूडशी रिलेटेड भरपूर काम आहे. त्यांनी त्याचं स्पेशलायझेशन केलं आणि त्याची कन्सल्टन्सी आणली तरी सुद्धा काम आहे. म्हणजे भरपूर मोठा आयाम आहे. आज भारताच्या टोटल GDPच्या 17 ते 20% हे फूड आहे आणि त्या फूडमध्ये जवळजवळ निम्म्याच्या वर म्हणजे 8 ते 10% नुसते डेअरी आणि डेअरी प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे आपण किती स्वतः फूडवर खर्च करतो हे जर बघितलं तर कन्व्हिनियन्स जर त्याच्यात आणला तर आणखीन त्याचा वाढेल असं मला वाटतं. त्यामुळे इट्स डेफिनेटली ए गुड फ्युचर टू कन्सिडर फॉर एनीबडी. दॅट्स अमेझिंग सर, दॅट्स अमेझिंग. कारण ऍक्च्युली यंगस्टर्स जे आता आहेत ते वेगवेगळ्या, जसं तुम्ही म्हणलात की युरोपाने सुद्धा या सेक्टरमध्ये खूप इनोव्हेशन्स केलेत आणि देर आर पीपल भारतात सुद्धा यंगस्टर ज्यांच्याकडे खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत आणि आय एम शुअर की तुम्ही आता जसं सांगितलं की या सेक्टरमध्ये ते आलेत आणि त्यांनी हे आयडियाज अप्लाय केले तर डेफिनेटली काहीतरी खूप चांगलं नक्कीच घडवू शकतात. आता सर, जसं तुम्ही कोरोनाबद्दल सांगितलं की कोरोनाच्या या काळात तुम्ही कुठल्या कुठल्या चॅलेंजेसना फेस केलं, पण आता कोरोना नंतर एक न्यू नॉर्मल सुरू झालेलं आहे ज्यात सुद्धा अनेक गोष्टींची तुम्हाला जी आधी कदाचित घ्यावी लागली नसेल पण आता ती काळजी घ्यावी लागणार आहे किंवा त्याबद्दल जास्त कन्सर्न असावं लागणार आहे. तर या न्यू नॉर्मलमध्ये चितळेचं ज्या पद्धतीचा आता व्यवसाय आहे त्यात काय बदल होतील किंवा त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हाच प्रश्न जर 2 महिन्यापूर्वी विचारला असता तर न्यू नॉर्मल वॉज अ बिग थिंग. कारण आपल्याला एक अनामिक भीती होती किंवा अजूनही आपली धोका टळलेला नाही, पण त्याच्याबद्दलची भीती नक्कीच बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. आपल्याला कळलेलं आहे की काय केलं किंवा काय केलं नाही तर ह्या व्हायरसचा जो धोका आहे तो कंट्रोलमध्ये राहू शकतो. तर एक तो जर विचार केला तर आपल्यासारख्या संस्कृतीला किंवा आपल्यासारख्या एन्व्हायरमेंटला, सिस्टीमला, सामाजिक मानसिकतेला हा न्यू नॉर्मल असा काही वेगळा असेल किंवा फार मोठा बदल करेल एक इन जनरल म्हणतोय असं नाही. तो बदल फार छोट्या छोट्या गोष्टीने होत राहील. असे अनेक बदल अनेक वेळा आपल्याकडे होत गेलेले आहेत गेल्या 70 वर्षात, 80 वर्षात. त्या आपण लेबल करून नोटीस केलेले नाही. दिस इज गोइंग टू बी नोटिस्ड बिकॉज इट इज अक्रॉस. अदरवाईज सेक्टोरियल वाईज त्या इयर्समध्ये झालेल्या प्रॉब्लेम्स वाईज आपल्याला असे बरेच नवीन प्रॉब्लेम झालेले आहेत. मग ते भूकंप असू देत, किलारीचा भूकंप असेल किंवा कच्छचा भूकंप असेल किंवा असे बरेच ठिकाणी भूकंप झालेले आहेत. दरवर्षी आता एक समीकरण मधलेलं आहे की संपूर्ण भारतमध्ये आईस बॉल इफेक्ट सारखा फ्लड येतो. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत समुद्रापासून कोरड्या नद्या म्हणजे 12 वर्ष नदीत पाणी नाही अशा नद्यांमध्ये महापूर होतो आणि गावाच्या गावांना प्रॉब्लेम येतात. तर हे सुद्धा एक वेगळं सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये सगळे नवीन नॉर्मल्स आहे. आपण स्टँड अलोन जगाच्या पाठीवर चर्चा चालली आहे म्हणून या व्हायरस बद्दल बोलतोय. आणि ह्या व्हायरसच्या आज लस आले आणि त्याची उपचार पद्धती आज रेकॉग्नाइज पण व्हायला लागलेली. पण फ्लडचं अजून काही आपल्याला सोल्युशन नाही. एका बाजूला फ्लड आहे आणि दुसऱ्या बाजूला ड्रॉट आहे, दुष्काळ आहे, सुका दुष्काळ आहे. याच्या कुठलेही इफेक्टिव्ह मेजर्स आपल्याकडे नाही. आणि त्या सगळ्यांमध्ये फार मोठं नुकसान आपल्या क्रियाशीलतेवर होतं. आज उभीच्या उभी पिकं आडवी होतात आणि अशा वेळेस ते पीक काय उद्या परत निर्माण होऊ शकत नाही. एखादा भूकंप झाला तर अख्खीच्या अख्खी बिल्डिंग, माणसं जमीनदोस्त होतात, मृत्युमुखी पावतात. त्यावेळेस झालेलं नुकसान त्या प्रदेशासाठी कायमस्वरूपी बदल करणारा असतं. मला आठवतंय कच्छच्या पहिल्यांदा खिलारीच्या भूकंपानंतर, नंतर कच्छच्या भूकंपानंतर पूर्णपणे बिल्डिंग उभी करायचे नॉर्म्सच बदलले आणि
कॉम्प्युटराइज हे झाल्याशिवाय, डिझाईन झाल्याशिवाय, 7.2च्या प्लस रिश्टर स्केल शिवाय तिसऱ्या मजली, चौथ्या मजल्याच्या वरची बिल्डिंग बांधता येणार नाही. एवढे एवढे जिने असले पाहिजे, तेवढी तुम्हाला फ्री स्पेस असली पाहिजे. टोटल बिल्डिंग लाईनला पुढची 3-4 वर्ष काइंड ऑफ चॅलेंज होता की हे इकॉनॉमिक्स मध्ये बसवायचं कसं. स्टँड अलोन मध्ये आपण भरपूर छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ह्या गोष्टी बदलल्या. फ्लड सिच्युएशनमुळे आपण NDRF सारखी सिस्टीम आणली की भारतामध्ये गेल्या 6 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये ती कागदावर होती, ती आता प्रत्यक्षात आहे. आज मिलिटरीचे जवान असतील, कुणी एअरफोर्स असू दे, फोन करायला लागत नाही. 2005 साली आम्ही मुंबईला जो हे झाला, पावसाचा उद्रेक झाला, तसाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेस्टर्न साईडला कोयना वगैरे भागात पण झाला. आणि बिलवडी सारख्या ठिकाणी 23 दिवस संपूर्ण गाव पाण्याने वेढलेलं होतं. लोक आत होती, जवळजवळ 8,000 लोक आत होती 23 दिवस. मीही त्याच्यातून, आमचं कुटुंब, आमचे आई वडील होते, माझी पत्नी, माझ्या मुली, काही लोक बाहेर होती. आम्ही आत थांबलो लोकांच्या बरोबर, आपण त्यांच्याबरोबरच बाहेर जायचं ठरवून, म्हणजे हे करून नव्हे. तर त्यावेळेस नेव्ही येणं, त्यावेळेस एअरलिफ्टिंग होणं, आपल्याकडे रिसोर्सेस नव्हते असं नाही, पण ती सिस्टीम नव्हती. पण त्याच्यानंतर 10 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये प्रचंड मोठी सिस्टीम आपण तयार केलेली आहे. ऍट काय म्हणतात 10 आवर्स हे लोक होतात. इव्हॅक्युएशन, जगातलं सगळ्यात मोठं इव्हॅक्युएशन आज भारत करतं. आपल्याला कल्पना सुद्धा नसेल. ओरिसामध्ये इकडे तिकडे हे छोटे छोटे बदल आपल्याला अननोटिस्ड आहेत. मी हे का सांगतोय की हे अननोटिस्ड आहेत, पण त्या भागांमध्ये त्यांनी प्रचंड बदल करून टाकलेले आहे. तर हा नोटिसेबल झालेला आहे. आपल्याला सार्स, इबोला किंवा तत्सम जे एपिडेमिक होते, पॅन्डेमिक होते त्या रिजन मधले, त्याचा फटका आपल्या इथं बसला नाही, पण त्या लोकांना सगळे ते नवीन होतं. त्या सगळ्या लोकांना प्रचंड संस्कृती त्यांची बदलायला लागली. तसंच काही आपल्याला करावं लागेल, पण ह्याच्यातून नक्की मार्ग निघेल असं मला वाटतंय. 3-4 सिंपल गोष्टी आहेत. तुम्ही स्वतःला सांभाळायला पाहिजे. आता तुम्हाला असं लिहून मिळणार नाही की बाबा निहारिकाला त्रास होतोय, तर मी निहारिकाच्या बरोबर आत्ता व्हर्च्युअली बोलतो, पण फेस टू फेस बोलायला लागलो तर मला त्रास आहे, ते तिला माहिती नाही. तर त्यावेळेस आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे की आपल्याला जर त्रास असेल, आपल्याला जर काही इन्फेक्शन्स असतील, तर आपण दुसऱ्यांच्या बरोबर जाणं टाळलं पाहिजे, बोलणं टाळलं पाहिजे, लांब राहिलं पाहिजे. ह्या स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता हा खरं भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आहे. ती जर आपण व्यवस्थित ठेवली तर आपण प्रचंड त्याच्यावर मात करू शकतो. आत्ताच्या ह्या कंडिशनला तरी. नवीन गोष्टी काय असतील ते पुढच्या गोष्टी. त्यामुळे ह्या प्रॉब्लेम येणार नाहीत. पर से करोना किंवा पॅन्डेमिकची मला भीती नाहीये, पण आज त्याच्यामुळे झालेला जो इफेक्ट आहे त्याचा प्रचंड निगेटिव्ह इफेक्ट आहे आणि प्रचंड पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. पण ते दोन्ही एक्स्ट्रीम आहेत. ते नीट होताना त्या एक्स्ट्रीम मध्ये जे कट ऑफ होणार आहेत, बाहेर फेकले जाणार आहेत, त्या लोकांची एक वेगळी संस्कृती होईल. त्यांना आपण ऍक्सेप्ट कसं करणार. आणि जे आत त्या बँडविड्थ मध्ये आत आहेत आणि एक मार्जिनाइज होऊन परत आपलं स्ट्रक्चर करून लाईफ जगतायत, त्यांच्यासाठी आपण काय करणार. हा एक मोठा भेद होण्याची शक्यता दिसते. पण भारतीय समाजामध्ये असे भेद परत आपल्यामध्ये रिझॉल्व्ह करून पुढे जाण्याची ताकद आहे आणि आपण एकमेकांना मदत करून नक्की पुढे जाऊ असं मला वाटतं. क्या बात आहे सर. खरंच ही खूप एक व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशनही म्हणू शकतो आणि एक इट वॉज अ रियालिटी चेक की असं इट्स नॉट जस्ट की आत्ता काही झालेलं आहे, असे अनेक गोष्टी होऊन गेल्या आहेत. अँड ॲज यू सेड दॅट दे आर अननोटिस्ड. बट आय एम शुअर की जसं तुम्ही म्हणालात आपण या सगळ्याच्यातनं नक्कीच बाहेर पडू. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट असं म्हणावं लागेल, असा एक प्रश्न की चितळेंचे निस्सीम चाहते आहेत आणि चितळ्यांशिवाय ज्यांचं काहीच होऊ शकत नाही, तर अशा सगळ्या चाहत्यांसाठी तुमचा काय स्पेशल संदेश असेल? तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? स्टे फिट, स्टे हेल्दी आणि आरोग्यदायी राहा, आनंदी राहा, मनाने आणि शरीराने फिट राहा आणि उत्साही राहा. आणि ते करताना नक्कीच चितळेचे सगळे जे पदार्थ आहेत,
दूध असेल, मिठाई असेल, वेगळे भरपूर प्रॉडक्ट्स आता आहेत. त्याचा आस्वाद घ्या. आम्ही आता आमचे ब्रँड शॉप्स वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आणतोय की आम्ही जवळजवळ 500 वेगळे पदार्थ, उपपदार्थ बनवतो. लोकांना माहितीच नाही आहे. लोकांना आमचे फक्त सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच माहिती आहेत, धोनीच माहिती आहेत. पण आमच्याबरोबर अनेक क्रिकेटियर्स आहेत आणि प्लेयर्स आहेत की जे आमच्यासाठी बॅटिंग आणि बॉलिंग आणि फिल्डिंग करतात. ते आमचे हे सगळे खंदेवीर आहेत. त्या सगळे एकाच ठिकाणी मिळायचं. एक ब्रँड शॉप पुण्याच्या वाव. बाहेर नव्हतं, तर ते पुण्याच्या बाहेर आम्ही आता जवळजवळ 12, आता मग कालच ठाण्यामध्ये अतिशय चांगला लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि सुरू झालं. तसं ऑल अक्रॉस महाराष्ट्र आणि कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर सुद्धा पुढच्या काही वर्षामध्ये आपली स्वतःची अशी ब्रँड शॉप्स येतील. आणि आमचा उद्देश असा पण आहे की आपल्या लोकांना त्याच्यातनं एक व्यावसायिक दृष्टिकोन तयार करावा आणि व्यवसाय म्हणून फ्रँचाईज उत्तम पद्धतीने कसं चालवता येईल असं बघावं. आज आम्ही असं म्हणतो की आम्ही जवळजवळ 30,000 ते 35,000 शेतकऱ्यांशी संबंधित आहोत. तर मी असं म्हणतो की आम्ही 30,000 शेतकऱ्यांच्या व्यावसायिकतेशी संबंधित आहोत. त्यांना एक व्यावसायिक बनवणे, व्यावसायिकता त्यांच्यात आणणे आणि त्यांची घरं एक व्यावसायिक म्हणून समृद्ध करणे, ह्याच्यात आमचा एक खरीचा वाटा नक्की आहे. तर असंच आम्ही डिस्ट्रीब्युशन चॅनल्समध्ये डिस्ट्रीब्युशन पार्टनर्सना सुद्धा हजारोच्या संख्येने व्यवसाय उत्पन्न करून देऊ शकलोय. तर अशाच पद्धतीने आपलं प्रचंड व्यवसाय निर्मिती करणे, हा जर आपण आपल्या स्किल्सचा, आपल्या अनुभवाचा दृष्टिकोन ठेवला. आणि नोकरी करत असताना लोकांना सुद्धा मी सांगतो की नोकरी ही म्हणजे नुसती ब्लाइंड तुम्ही पाट्या टाकणे अशा पद्धतीने नाही. ॲस्पिरेशन व्हॅल्यू ही फक्त पदोन्नतीसाठी न ठेवता तुम्ही नोकरीमध्ये जर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून ज्यांच्यासाठी नोकरी करताय, ज्या ब्रँडसाठी नोकरी करताय, ज्या लोकांसाठी व्यवसायासाठी नोकरी करताय, त्या व्यवसायाची वृद्धी होण्याची व्यावसायिकता जर तुमच्या नोकरीमध्ये आणली, मग तुम्ही कामगार असाल नाहीतर मॅनेजर असाल, आणली, तर तो व्यवसाय तुमच्यासाठी आणि तुम्ही त्या व्यवसायासाठी पूरक ठरता. आणि जे व्यावसायिक आहेत त्यांनाही अशीच माणसं तयार करावीत असा मी संदेश देतो. आणि दिवाळीच्या निमित्तही सर्वांना आरोग्यदायी आणि आनंददायी ही दिवाळी ठरो अशी इच्छा व्यक्त करतो. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. आणि बृहन महाराष्ट्रात आम्ही सगळेच चितळे या ब्रँडचे खूप मोठे फॅन्स आहोत आणि अजूनही कोणीही महाराष्ट्रात गेलं तरी चितळ्यांच्या दुकानात काहीतरी घरी आलंच पाहिजे, हा नियम असतो. त्यामुळे अनेकदा आमची दिवाळी सुद्धा चितळ्यांच्या मिठायांमुळे आणि बाकरवडीमुळे जास्त स्पेशल झालेली आहे. तर त्यामुळे नक्कीच त्यासाठी सुद्धा खूप मोठा थँक्यू. थँक्यू. तुम्ही आमच्याकडे येऊ नका असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण आमची कुठेही शाखा नाही पासून आमची इथेही शाखा आहे. इथपर्यंत आम्ही पण प्रवास केलेला आहे. त्यामुळे आणि ऑनलाईन मध्ये आता आमची कुठेही शाखा आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्याच्यामध्ये आहे. तर आम्ही वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये पण आहोतच, त्याचबरोबर आम्ही ऑनलाईन पण आहोत. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही आमची काही बरीच प्रॉडक्ट्स आता जाऊ शकतात. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी आमच्याकडे नक्कीच यावं, आमच्या दुकानांना भेटी द्याव्या. पण त्याचबरोबर ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन नक्की मागवावं. नक्की सर, नक्की. आम्ही आमची दिवाळी चितळ्यांच्या खाद्यपदार्थांनी नक्कीच स्पेशल करू. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका वेळ काढून आला. आम्हाला खूप छान वाटलं. हॅपी दिवाळी. मित्रांनो, आज आपण एका सामान्य परिवाराच्या, अगदी ज्याला आपण म्हणतो की सेल्फ मेड परिवार, अशा व्यक्तीला भेटलो की ज्यांनी अगदी लहान, म्हणजे त्यांच्या परिवाराने, त्यांच्या वरच्या चौथ्या पिढीने अगदी लहान सुरुवात करून व्याप इतका प्रचंड वाढवला. ह्याशिवाय आज मित्रांनो,
एक आग्रह माझा अजून आहे. आपण मागे बघत आहात, अत्यंत सुंदर गीर नावाची गाय आज आपल्या मागे आहे. मी एका गौशाळेतच बसलेलो आहे. ही गीर गाय म्हणजे A2 मिल्क, आणि A2 मिल्क म्हणजे दुधातलं सोनं. मानवाच्या शरीरासाठी, बालकांच्या संगोपनासाठी, वृद्धांच्या ऑस्टिओपोरोसिससाठी आणि मातृत्वात उत्सुक असणाऱ्या बहिणींच्या मजबूत हाडांसाठी आणि मजबूत मुलांसाठी हे A2 दूध आपण वापरावं. हे एक निवेदन, त्यातल्या त्यात भारतीय गोवंशाचं संवर्धन संरक्षण करावं, ही प्रार्थना आज करावीशी वाटते. तर धन्यवाद गिरीशजी, तुम्ही इतकं सुंदर आपल्या विषयाचं प्रतिपादन केलं आणि सर्वांना चितळे बंधूंच्या बद्दल अगदी व्यवस्थित सांगितलं. पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आहात. मित्रांनो, पाहत रहा जागर मराठी अस्मितेचा.